स्वागत करतो। आज आपल्याशी संवाद साधतोय मी माझ्या आठवणीतील लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब। खरं तर साहेब होतात तुम्ही म्हणून घडलोत आम्ही, साहेब होतात तुम्ही म्हणून घडलोत आम्ही। 3 जून 2014ची ती सकाळची पहाट उजाडली आणि TV चॅनलवरची एक बातमी आमच्या कानावर पडली। ती बातमी अशी होती कि बीड के सांसद और इस देश के ग्राम विकास मंत्री गोपीनाथरावजी मुंडे साहब अब नहीं रहे। ही बातमी जशी ऐकली तशी खडबडून जागा झालो। क्षणार्धात हृदयाचा ठोकाही चुकला, म्हणून पुन्हा एकदा सरसावून डोळे फाडून ती बातमी पाहिली आणि खरंच ती बातमी अशी होती। मी गोपीनाथ मुंडे बोलतोय हा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या कानामध्ये जो घर करून बसलेला होता, तो आवाज 3 जून 2014 रोजी एका अनपेक्षितपणे अगदी छोट्याशा घडलेल्या आवाजाने तो आवाज आमच्यापासून दूर निघून गेला आणि उभा माझा महाराष्ट्र हा खऱ्या अर्थानं त्या दिवशी पोरका झाला। कारण माझ्या महाराष्ट्राचा पालक, माझ्या महाराष्ट्राचा लोकनेता गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे त्या दिवसानंतर शरीराने आमच्यामध्ये असणार नव्हते। साहेब आमच्यात नाही आहेत ही बातमी या महाराष्ट्रामध्ये एखाद्या वादळाच्या गतीनं ज्या पद्धतीनं जावं त्या पद्धतीनं पसरली आणि उभा माझा महाराष्ट्र गोपीनाथराव मुंडे साहेबांना मानणारा हा माझा महाराष्ट्रातील तमाम बहुजन वर्ग बीडमधील परळ येथील नात्रा गावाकडे एखादा जनसागर ज्या पद्धतीने उफाळावा त्या पद्धतीनं आहे त्या स्थितीमध्ये नात्र्याकडे धावू लागला। हा जनसागर ज्यावेळेस नात्र्याकडे येत होता तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या, कारण त्यांचा सगळ्यांचाच आपल्या सगळ्यांचेच लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे आपल्यात नाही आहेत। ही बातमी ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना समजली तेव्हा महाराष्ट्रातील ही तमाम जनता साहेब परत या, साहेब परत या, या हाहाकाराने ती ओरडू लागली। एवढ्या मोठ्या आवाजाने ती रडायला लागली की अक्षरशः त्या आठवणीमध्ये नात्र्याकडे धावणाऱ्या त्या जनसागरामध्ये मी सुद्धा होतो। कारण ज्या साहेबांनी आमच्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ तयार करून दिलं, ज्या साहेबांनी आमच्या या महाराष्ट्राला एक कुटुंब समजले आणि या कुटुंबाचे पालककर्ते होते, ज्यांनी संघर्ष काय असतो हा या महाराष्ट्राला दाखवला, असे आम्हा सगळ्यांचेच लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या स्वागतासाठी खरं तर उभा महाराष्ट्र फुलांचे हार आणि फुलं घेऊन थांबलेला होता। मात्र त्या तमाम महाराष्ट्रातील जनतेला माहीतच नव्हतं की खऱ्या अर्थाने ज्या स्वागतासाठी आम्ही हे फुलांचे हार आणलेले आहेत, ज्या स्वागतासाठी आम्ही हे फुलं आणलेले आहेत, त्याच स्वागताच्या त्या फुलाने आणि त्या हाराने माझ्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा अंत्यविधीचा कार्यक्रम करायचा आहे। खरं तर हे पाहणं त्या प्रसंगी नात्र्यामधील त्या पावनभूमीमधील वैजनाथाच्या साखर कारखान्यावरती झालेल्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाप्रसंगी मीही उपस्थित होतो आणि तेथे लोटलेल्या त्या जनसमुदायामध्ये खऱ्या अर्थाने पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यावरच विश्वास बसत नव्हता की खरंच लोकनेते आठवणीतले मुंडे साहेब माझे आम्हाला यानंतर मी गोपीनाथ मुंडे बोलतोय हा आवाज प्रत्यक्षात कानावर पडणार नाही, या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नव्हता। कारण गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी या महाराष्ट्राला आणि या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक माणसाला जे काही राजकीय आणि सामाजिक कार्यातून आपल्या दिलेलं होतं ते खरंच हा माझा उभा महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही। कारण गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं कार्य हे आकाशाला गवसणी घालावं इतकं मोठं व्यापक होतं। या महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्यापासून ते या देशातील संसदेच्या ग्रामविकास मंत्रीपदापर्यंत ज्यांनी आपलं शून्यातून अस्तित्व निर्माण केलं असं व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं होतं।
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी आपल्या आयुष्याच्या 65 वर्षामध्ये जो काही संघर्ष केला, कारण एका सामान्य कुटुंबापासून ते देशाच्या केंद्रीय मंत्रिपदापर्यंतची झेप घेणं हे सर्वसाधारणपणे एखाद्या सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या व्यक्तीसाठी अत्यंत खडतर प्रवास त्यासाठी करावा लागतो. मात्र हा प्रवास माझ्या साहेबांनी अतिशय संघर्षातून पूर्ण केला आणि माझे साहेब त्या पदापर्यंत पोहोचलेले होते. मात्र कदाचित माझ्या या देशाला, माझ्या या महाराष्ट्राचं नेतृत्व कदाचित मान्यच नाही की काय, असा प्रश्न मला न कळतपणे माझ्या मनात येतो. कारण महाराष्ट्रातील जेव्हा नेतृत्व दिल्लीमध्ये गेलं तेव्हा खऱ्या अर्थानं त्या नेतृत्वाला या निसर्गाने आणि या नीतीने आपल्यापासून दूर नेल्याचे प्रामुख्याने पाहायला मिळते. मग त्यामध्ये या महाराष्ट्राचे वक्तृत्व आणि कर्तृत्वाचे आणि कार्यक्षमतेचं नेतृत्व प्रमोदजी महाजन असतील किंवा राजहंसासारखं राजकारण ज्यांनी केलं असे महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख असतील किंवा एक सामान्य नेता हा लोकांच्या मनामध्ये घर करू शकतो हे ज्वलंत उदाहरण देणारे आर आबा असतील, या तीनही नेत्यांना महाराष्ट्रामध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या अगोदर निसर्गाने आणि नियतीने नेलेलं होतं. राहिले होते ते फक्त लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. मात्र निसर्गाला मुंडे साहेबांचं हे यशही मान्यच नव्हतं आणि 3 जून 2014 रोजी सकाळी ठीक 6:20 आपल्या सदनातून विमानतळाकडे येत असताना पृथ्वीराज तुघलक मार्गावर एक छोटासा साहेबांचा अपघात झाला आणि यातून साहेब परत कधी आम्हाला दिसलेच नाहीत. या गोष्टीवर विश्वास ठेवावा की नाही, कारण साहेब आमच्यातून जाऊन 6 वर्ष झालेले आहेत. मात्र आजही निरंतर क्षणाक्षणाला साहेब आमच्या मनामध्ये घर करून आहेत. साहेबांचा तो विचार, साहेबांची ती भाषणं, साहेबांचं ते सामाजिक कार्य आणि साहेबांचं ते राजकीय कार्य, प्रत्येक गोष्ट साहेबांची आज आमच्या घरात आहे, आमच्या मनात आहे. त्यामुळेच माझ्या आठवणीतले लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या या 6व्या स्मृतिदिनानिमित्त मी धनाजी मनोहर फड आज आपल्यासमोर विषय मांडतोय. आठवणीतले गोपीनाथ मुंडे साहेब, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. 12 डिसेंबर 1949 रोजी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नात्रा हे अतिशय छोटंसं गाव, या छोट्याशा गावामध्ये पांडुरंगरावजी मुंडे आणि लिंबाबाई यांच्या पोटी एक पुत्ररत्न जन्माला आलं आणि ते पुत्ररत्न म्हणजेच गोपीनाथरावजी मुंडे साहेब. अगदी सामान्य काम करणाऱ्या कुटुंबामध्ये जन्मलेलं हे छोटंसं बाळ त्या काळात जर कोणी पाहिलेलं असेल तर कोणीही त्या बाळाची भविष्यवाणी केलीच नसेल की हे बाळ एक दिवस या देशाचं नेतृत्व करणार आहे, या देशातील केंद्रीय मंत्रिपदापर्यंत त्याची उंची पोहोचणार आहे किंवा त्याची कार्यकुशलता तिथंपर्यंत पोहोचणार आहे. आणि हेच मुलगा या संसदेमध्ये मी गोपीनाथ पांडुरंगराव मुंडे आज ईश्वरसाक्ष शपथ घेतो की ही शपथ केंद्रीय मंत्रिपदाची घेणार आहे, म्हणजेच ग्रामविकास मंत्र्याची शपथ हे घेणार आहेत. ही भविष्यवाणी कदाचित त्या काळामध्ये कुठल्याही व्यक्तीने केलेली नसेल. मग लहानपणीच गोपीनाथरावावर घरामध्ये असणारे वारकरी विचारांचा प्रामुख्याने प्रभाव पडलेला होता. कारण गोपीनाथरावांचे वडील पांडुरंगरावजी मुंडे साहेब हे वारकरी विचाराने प्रभावित झालेले होते आणि दरवर्षी पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने जी वारी निघते, पायी वारी जी निघते, तर त्या पायी वारीला पांडुरंगजी मुंडे साहेब हे चालत जायचे आणि तोच विचार आणि तोच प्रभाव गोपीनाथरावजी मुंडे साहेबांवर सुद्धा पडलेला होता. आणि जिल्हा परिषदेमध्ये नात्र्याच्या शिक्षण घेणारा हा 14 वर्षाचा युवक, हा 14 वर्षाचा आमचे गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारीला निघतात. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये 7 वाऱ्या पायी चालत पंढरपूरच्या केल्या. वय वर्ष होतं अवघं 14 वर्ष.
अवघ्या 14 वर्षामध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी आपल्या परिसरामध्ये सामाजिक कार्यामध्ये नेहमी ते अग्रस्थानी असायचे, नेहमी एकमेकांना मदत करण्यामध्ये ते नेहमी पुढे असायचे. परळीमध्ये काही कामं पडले असतील तर साहेब म्हणजे त्या काळामध्ये सायकल घेऊन आपल्या परळीमध्ये जायचे आणि प्रभू वैजनाथाचं दर्शन घेऊन साहेब लोकांच्या असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी कार्यतत्पर राहायचे. आणि हाच तो काळ होता ज्याच्यातून खऱ्या अर्थानं माझ्या साहेबाच्या नेतृत्व गुणाचा विकास होत गेला. पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून साहेब कार्य करू लागले आणि बघता बघता शालेय शिक्षण साहेबांचं पूर्ण झालं आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी साहेबांना अंबेजोगाई येथे यावं लागलं. याच काळामध्ये 1969चा तो प्रसंग होता. पांडुरंगजी मुंडे साहेबांचं आजारामुळे त्या ठिकाणी निधन झालं आणि माझ्या साहेबांचं वडिलांचं छत्रही या नियतीने लवकरच हिरावून नेलं. मात्र या काळात गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे मोठे बंधू पंडितांना मुंडे यांनी गोपीनाथरावांचे शिक्षणामध्ये खंड पडू नये याच्याकरता त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली आणि माझे साहेब अंबेजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेऊन ते त्या ठिकाणी शिक्षण घेत होते. याच काळामध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि प्रमोदजी महाजन साहेब या दोघांची मैत्री झाली, या दोघांची ओळख झाली आणि मुंडे साहेबांच्या जीवनाला एक नवी कलाटणी मिळाली. हाच तो गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या जीवनातला प्रसंग आहे जेथून मुंडे साहेबांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली. विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीमध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी एक प्रभावी नेतृत्व केलं आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा राजकीय प्रवेश झाला. खरं तर महाविद्यालयीन राजकीय प्रवेश हा होता, मात्र यातून त्यांच्या नेतृत्वाच्या गुणाचा विकास होत होता. कार्यकुशलता, एक कार्यक्षम नेतृत्व त्या ठिकाणी उदयास येत होतं आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि प्रमोदजी महाजन साहेब अशी दोन हुशार नेतृत्वाची ही दोन व्यक्तिमत्व या महाराष्ट्रामधील मराठवाड्याचे हे भूमिपत्र उदयास येत होते. याच काळामध्ये जनसंघ पक्षाची निर्मिती झाली. जनसंघ पक्ष कार्यरत होता आणि या जनसंघ पक्षामध्ये RSS म्हणजे संघांच्या विचारसरणीनं प्रेरित झाले गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि प्रमोदजी महाजन साहेब यांनी या जनसंघाच्या माध्यमातून राजकीय प्रवेश केला आणि वय वर्ष होतं अवघं 24 वर्षाचं आणि 24व्या वर्षी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा राजकीय प्रवेश झाला. त्या काळात या जनसंघाचे प्रदेशाध्यक्ष उत्तमरावजी होते आणि उत्तमरावजी यांनी माझ्या पदाला साजेसी असा या महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये एक लोकनेता, एक युवक तयार होतोय हे अभिमानानं त्यांनी सांगितलं की गोपीनाथरावजी मुंडे साहेबासारखा एक नेतृत्वशील युवक या मराठवाड्याच्या या भूमीमध्ये उदयास येतोय आणि तो माझा भविष्यातला वारस असेल. अवघ्या काहीच दिवसामध्ये प्रमोदजी महाजन यांच्या सहकार्यातून गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी 1978 उजनी या जिल्हा परिषदेतून एक पहिली निवडणूक लढवली. खरं तर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही पहिल्या निवडणुका लढवल्या, मग ती निवडणूक विधानसभेची असेल, मग ती निवडणूक लोकसभेची असेल, या निवडणुकीमध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा पराभव झाला. मात्र पराभवाला खचून न जाता अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं समजून स्वतःला एका सकारात्मक भूमिकेमध्ये ठेवून गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी आपलं हे जे काही सामाजिक कार्य होतं तर हे सामाजिक कार्य चालू ठेवले. आणि मला तुम्हाला सांगायला या ठिकाणी अतिशय अभिमान वाटेल की 1978 उजनी जिल्हा परिषदेच्या या झालेल्या निवडणुकामध्ये महाराष्ट्रातून सर्वात जास्त मताधिक्य मिळवून विजयी होणारे उमेदवार हे माझे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी 1980 विधानसभेची निवडणूक लढवली आणि विधानसभेच्या त्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र या अगोदर त्यांनी
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी सुद्धा त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आणि त्या काळात नामदेवरावजी चाटे एक पहाडी व्यक्तिमत्व बीड जिल्ह्याचं होतं. तर यांच्या विरोधामध्ये उपजिल्हाध्यक्ष पदाची निवडणूक लढवणारे गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व बीड जिल्ह्याला, मराठवाड्याला आणि महाराष्ट्राला माहीत होतं. यावेळेस नामदेवरावजी चाटे साहेब गोपीनाथ मुंडे साहेबांना विचारतात की, कारण नामदेवरावजी चाटे साहेबांचं व्यक्तिमत्वच असं होतं की त्यांच्या विरोधामध्ये थांबणारा माणूस हा त्या ठिकाणी पडणार होता. त्यामुळे त्यांनी गोपीनाथरावजी साहेबांना विनंती केली की तुझा जो हा उमेदवारी अर्ज जो उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्षासाठी जे भरलेला आहेस तर ते तू माघार घेतलास तर खूप चांगलं होईल, कारण तुझा त्यातून अपमान होणार आहे. तेव्हा सकारात्मक भूमिकेतून गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी नामदेवरावांना दिलेलं उत्तर हे एवढं सकारात्मक होतं की खऱ्या अर्थानं तेच उत्तर म्हणजे साहेबांच्या ग्रामविकास मंत्रिपदापर्यंतची झेप आहे. साहेबांनी त्यांना उत्तर दिलं होतं की या बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचा जेव्हा जेव्हा इतिहास काढला जाईल आणि त्या इतिहासामध्ये नामदेवरावजी चाटे साहेबांच्या विरोधामध्ये जर का जिल्हा परिषद उपाध्यक्षाची निवडणूक कोण लढवली हे नाव जेव्हा काढलं जाईल तेव्हा ते नाव गोपीनाथ मुंडे असेल आणि गोपीनाथ मुंडे हे नाव या बीड जिल्ह्यातील प्रत्येक माणसांच्या घरात पोहोचेल. हा एक भविष्यातील आशावाद त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला होता. यावरून साहेबांची भविष्यातली एक विचारसरणी, एक कार्यक्षम कुशलता आपणाला प्रामुख्याने लक्षात येते. पुढे साहेब विधानसभेवर निवडून गेले आणि अगदी जनसंघ हा या महाराष्ट्रामध्ये प्रमोदजी महाजन आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी एक पंथीप्रमाणे जो काही जनसंघ होता त्या जनसंघाचं पुढे भारतीय जनता पार्टीमध्ये रूपांतर झालं आणि या भारतीय जनता पार्टीचं देशामध्ये सत्ता प्रस्थापित करण्यापर्यंतचं एक मोठं योगदान प्रामुख्याने गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी आम्हाला दिल्याचे पाहायला मिळते. मग गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये, या मराठवाड्यामध्ये असणारा हा जो काही बहुजन समाज आहे, हा जो काही ऊसतोड काम करणारा कामगार आहे, हा जो काही गरीब वर्ग आहे, तर या सगळ्यांना नेहमी सोबत घेऊन गेले. मला या ठिकाणी एक प्रसंग सांगावासा वाटतो की गोपीनाथरावजी मुंडे साहेब एकदा सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुंडे साहेबांना गावोगावी वाडा तांड्यावर साहेब भेट देत होते आणि असंच एका लमान तांड्यावर साहेब पोहोचले आणि त्या ठिकाणी काही बंजारी आमचे बांधव दुपारचं न्याहारी करत होते, जेवण करत होते आणि याच वेळेत अचानकपणे मुंडे साहेब त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांच्या सोबत बसून मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी जेवण केलं. तेव्हा मुंडे साहेबांच्या त्या ठिकाणी असं लक्षात आलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये या दुष्काळा कारणामुळे जी काही ज्वारी वाटप करण्यात आलेली आहे तर ही ज्वारी निकृष्ट दर्जाची आहे आणि त्यामुळे ती भाकरसुद्धा निकृष्ट झालेली आहे आणि त्याच वेळी तेच भाग केलेली ज्वारीची भाकर घेऊन सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश केला. लाथ घालून ते सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचा दरवाजा त्यांनी त्या ठिकाणी उघडला आणि सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना ती भाकर त्यांनी खाऊ घातलेली होती. एवढं एक आक्रमक बहुजनाचं नेतृत्व गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते. याही पुढे जाऊन साहेबांनी 1987 मध्ये भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर असणाऱ्या सत्तेच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी याच्याकरता एक शेतकरी आंदोलन त्यांनी छेडलेलं होतं आणि या शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलेलं होतं आणि त्यांची मागणी अशी होती की महाराष्ट्रातील या कर्जबाजारी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजेत. त्या काळात महाराष्ट्र शासनाने त्यांची ती मागणी पूर्ण केलेली होती आणि भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या या बळीराजानं केलेलं हे सगळ्यात मोठं आंदोलन नोंद झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे जनमानसात जाणारे नेते होते. गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे जेव्हा जेव्हा भाषणासाठी यायचे, जेव्हा सभेसाठी यायचे, तेव्हा हजारो नाही तर लाखोच्या संख्येने जनसमुदाय त्यांच्या भाषणं ऐकण्यासाठी यायचा. कारण गोपीनाथराव मुंडे साहेब हे प्रत्येक माणसांच्या मनातलं नाव होतं, प्रत्येक माणसाचं आवडीचं नाव होतं, प्रत्येक माणसाचं आदर्शत्वाचं नाव होतं.
पुढे गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यावर 1992च्या दशकामध्ये या महाराष्ट्रातील विधिमंडळाच्या विरोधी पक्षनेत्याची भूमिका त्यांच्यावर पक्षाने टाकली आणि याच काळामध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे भारतीय युवा मोर्चाचे ते प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी आणि प्रमोद महाजन साहेबांनी या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला, बहुजन समाजाला एकत्र घेतलं आणि विधिमंडळामधला एक विरोधी आक्रमक नेता कशा पद्धतीचा असतो याचं एक आदर्शत्व उदाहरण या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्यांनी इतिहासामध्ये नोंदवलं. या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब होते. पवार साहेबांना विरोधी पक्षनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब जेव्हा प्रश्न विचारायचे ते प्रश्न एवढ्या आक्रमकतेने होते की त्यामुळे शरद पवार साहेबांना सुद्धा विचार करावा लागायचा. या काळामध्येच गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी मुंबई या शहरामध्ये मुंबई असुरक्षित होतीये, मुंबईमध्ये दहशतवादी कारवाया वाढत आहेत, तर याबाबत प्रश्न त्या काळात विधिमंडळामध्ये जोर लावून धरलेला होता आणि शरद पवार साहेबांना तो विचारलेला होता. पुढे जळगावचं सेक्स रॅकेट प्रकरण असेल किंवा विदर्भामध्ये त्या ठिकाणी पप्पू कलानीचं प्रकरण असेल, अशा सगळ्या प्रश्नांना विधिमंडळामध्ये लावून धरण्याची एक आक्रमक ताकद गोपीनाथरावजी मुंडे साहेबांमध्ये होती आणि याचमुळे साहेब हे प्रत्येक बहुजन नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसांच्या मनामध्ये एक आपला नेता, एक माझा नेता आहे, ही एक त्यांनी त्या ठिकाणी घर केलेलं होतं. पुढे गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी 1994च्या दशकामध्ये प्रमोदजी महाजन साहेब यांना सोबत घेऊन या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टीची एक जी काही व्याख्या झालेली होती की भारतीय जनता पार्टी ही फक्त संघाची आहे, भारतीय जनता पार्टी ही फक्त एका विशिष्ट वर्गाची आहे, ही जी काही विचारसरणी भारतीय जनता पार्टीच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती, अक्षरशः ती पूर्णपणे ती पुसून टाकण्याचं काम लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी केलं आणि भारतीय जनता पार्टी ही आमच्या बहुजनांची आहे, भारतीय जनता पार्टी हे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसांची आहे, हा विचार त्यांनी प्रत्येक माणसांच्या मनामध्ये तयार केला. तेव्हापासून आम्हाला भारतीय जनता पार्टी हा पक्ष आपला वाटायला लागला. 1994-95च्या दशकामध्ये मुंडे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये जी काही संघर्ष यात्रा काढली, या संघर्ष यात्रेने अक्षरशः त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि या महाराष्ट्रावर गेल्या अनेक दशकापासून जे काही काँग्रेसचं सरकार होतं, जे काही सत्ता त्यांनी त्या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून पलटून टाकली आणि मला सांगायला अभिमान वाटेल की त्या काळामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये 288 जागापैकी 138 जागेवर युतीने विजय मिळवलेला होता आणि युतीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आली. गोपीनाथ मुंडे साहेबांच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार सत्तेवर आलं आणि ही कलाटणी त्या काळामध्ये विरोधकांना शांत बसवावी इतकी प्रखर आणि आक्रमक होती, कारण उभा महाराष्ट्र माझ्या साहेबांच्या सोबत होता. माझे साहेब जेव्हा सभेसाठी व्यासपीठावर यायचे आणि व्यासपीठावर येऊन ते जेव्हा त्यांच्या त्या सभेतील भाषणाला सुरुवात करायची, तेव्हा उभा माझा महाराष्ट्र, माझे साहेब, माझे लोकनेते असा गर्जना करायचा. मग साहेब आपल्या भाषणामध्ये नेहमी मिश्किलपणे अनेक वेगवेगळ्या पद्धतींचे टॉन्ट मारायचे. कधीकधी साहेबांची म्हणजे जी काही वेशभूषा होती, हे वेशभूषासुद्धा अगदी एखाद्या नेतृत्वाला, एखाद्या नेत्याला सूट होईल, एखाद्या नेत्याला साजेल अशा पद्धतींची माझ्या साहेबांची वेशभूषा होती. अंगामध्ये नेहमी काळा रंगाचा असणारा, त्याच्यावर थोडेसे मध्ये चमकणारे ते डॉट्स असायचे आणि तो कोट घातल्यानंतर माझे साहेब जेव्हा व्यासपीठावर उभा राहायचे आणि माझ्या महाराष्ट्रातील तमाम बंधू आणि भगिनींनो आवाज द्यायचे, तेव्हा उभा महाराष्ट्र माझे साहेब म्हणून गर्जना करायचा. साहेबांच्या सोबत उभा महाराष्ट्र आंदोलनामध्ये उभा राहायचा. साहेबांनी
मग प्रामुख्याने जी काही आंदोलनं केली, जी काही साहेबांनी या सरकारच्या विरोधामध्ये मागणी केली, तर त्यावेळेस साहेबांना काही वेळेस तुरुंगवाससुद्धा भोगावा लागला. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या मागणीची ही जी काही मागणी होती, त्या मागणीच्या आंदोलनातसुद्धा माझे साहेब सहभागी होते आणि त्यांना त्या ठिकाणीही तुरुंगामध्ये जावं लागलं. माझे साहेब या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जेव्हा तेव्हा प्रामुख्याने त्यांनी या महाराष्ट्रामधील मग त्यांच्याकडे 3 खाते होती. पहिलं खातं होतं त्यांच्याकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, दुसरं खातं होतं त्यांच्याकडे महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि तिसरे होतं महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री. या 3 खात्याचा यशस्वी कारभार साहेबांनी सांभाळला आणि साहेबांनी आज आपण जी काही मुंबई पाहतोय, आजची जी काही सुरक्षित मुंबई आहे, आजचा या मुंबईमधला जो काही प्रामुख्याने गुंडागर्दी असेल, दहशतवाद असेल किंवा आतंकी कारवाया असतील, या सगळ्या जर का कोणी मिटवून टाकलेल्या असतील तर त्या सगळ्या गोष्टींचं श्रेय हे माझ्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबाला जातं. कारण मुंडे साहेबांनीच जगातला जो काही हा दहशतवाद होता या मुंबईमध्ये चालणारा, तो दहशतवाद प्रामुख्याने त्यांनी कारवाया करून त्या ठिकाणी मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचमुळे आजही आतंकी कारवाया व्हायच्या असतील तर मुंबईकडे पाहत असताना दहशतवाद्यांना एक जबर चपराक बसते. कारण गृहमंत्री असताना साहेबांनी पोलिसांना गोळीच्या उत्तरं ही गोळीतच दिली पाहिजेत, एवढा आक्रमक आदेश त्यांनी या महाराष्ट्र पोलिसांना दिलेला होता. यामुळे मग प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या विविध जिल्ह्यामध्ये जी काही गुंडेगर्दी चाललेली होती, जे काही वेगवेगळ्या पद्धतींचे वाईट अन्याय अत्याचार चालले होते, हे आपोआपच जबरी गेले, ते बंद झाले आणि एवढा एक प्रभावी गृहमंत्री या महाराष्ट्राच्या मातीला मिळाला आणि तो म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. मुंडे साहेब दैनंदिन ज्या पद्धतीने आपली कार्यकुशलता सिद्ध करत करत पुढे जात होते, अगदी त्याच पद्धतीने एक त्यांच्यामधलं प्रभावी नेतृत्व हे दृढ होत जात होतं. आणि अवघ्या काही दिवसानंतरच म्हणजे 2009 लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि लोकसभेमध्ये मात्र यापूर्वी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी पहिली लोकसभा जी काही निवडणूक लढवलेली होती, या निवडणुकीमध्ये त्यांचा प्रामुख्याने पराभव झालेला होता. पुढे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रामुख्याने मग अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोदजी महाजन आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेब ही 4च व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीमध्ये दिसू लागली. पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीतून या देशाचं नेतृत्व म्हणजे पंतप्रधान पदाचा एक उमेदवार भविष्यातला म्हणून माझे साहेब गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे उदयास येतात की काय, असं राजकीय जे काही विश्लेषक होते या विश्लेषकांना वाटत होतं. कारण लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे लोकनेते आहेत आणि ही उपाधी भारतीय जनता पार्टीच्या लालकृष्ण अडवाणी 12 डिसेंबर 2010 रोजी पुणे येथील झालेल्या कार्यक्रमामध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना लोकनेता, लोकनायक ही उपाधी दिलेली होती. आम्हा सगळ्यांचं नेतृत्व साहेब करत होते, त्यामुळे उभ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेने साहेबांना संघर्ष योद्धा ही उपाधी आम्ही दिलेली आहे. तर अशा पद्धतीने 2014च्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये असताना साहेबांचं हे जे काही नेतृत्व होतं, हे नेतृत्व दाबण्याचा अंतर्गत प्रयत्न त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी नक्कीच केला. मात्र त्यालाही साहेबांनी कधी आस घातली नाही किंवा साहेब त्याच्यानेही कधी डगमगले नाहीत. याहीपेक्षा साहेबांच्या घरामध्ये काही विरोधी पक्षाने कुरघोडी करण्याचाही प्रयत्न केला आणि साहेबांचं हे जे काही नेतृत्व होतं, या नेतृत्वाला प्रामुख्याने उतरती कळा लागावी याच्यासाठी त्यांच्या घरामधली असणारी काही महत्त्वाची व्यक्ती त्या ठिकाणी विरोधी पक्षाने तोडण्याचा किंवा कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र साहेब त्याही काळामध्ये डगमगले नाहीत आणि माझे साहेबांना पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला की साहेब
तुम्हाला तुमच्या अंतर्गत काही कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे या देशातील आणि या राज्यातील विरोधी पक्ष करतोय, तर याबाबत आपलं मत काय? तेव्हा साहेबांनी दिलेलं उत्तर तेही अतिशय मार्मिक होतं. साहेब म्हणतात की जर का एखाद्याला माझ्यापासून वेगळं होऊन त्याच्या घरची चूल जर का दैनंदिन पेटत असेल, माझ्यावर टीका करून जर का त्याचा नेतृत्वाचा विकास होत असेल, तर नक्कीच मला ती गोष्ट मान्य आहे. अशा सकारात्मक भूमिकेतून उत्तर माझे साहेब हे पत्रकार बांधवांना देतात. त्यामुळे आम्हा सगळ्यांसाठीच माझे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब एक संघर्ष योद्धा, एक कार्यकुशल नेतृत्व म्हणून आम्हाला पाहायला मिळतं. मग राजकारणाच्या पलीकडे माझे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा सुद्धा या ठिकाणी मला वाटतं विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण राजकीय व्यक्तिमत्व तर साहेब होतेच, मात्र या राजकारणासोबत साहेबांनी महाराष्ट्रामध्ये असणारं हा जो काही साखर उद्योग होता, या साखर उद्योगामध्ये एका विशिष्ट लोकांची ही जी काही मक्तेदारी होती, हा साखर उद्योग काही विशिष्ट लोकांचाच आहे, ही जी काही विचारसरणी होती, या विचारसरणीला सुद्धा माझ्या साहेबांनी छेद दिला आणि एक ऊसतोड कामगाराचा हा मनुष्य, एक ऊसतोड कामगाराचा हा व्यक्ती हा साखर सम्राट होऊ शकतो, इतकी कार्यकुशलता त्यांनी वैजनाथ साखर कारखाना निर्मिती करून दिली. आणि त्या काळात महाराष्ट्रातील 25 साखर कारखान्याची निर्मिती साहेबांनी केलेली होती. हेही मला या ठिकाणी सांगणं अत्यंत गरजेचं वाटतं. कारण उद्योग क्षेत्र, सामाजिक क्षेत्र आणि राजकीय क्षेत्र या तिन्ही क्षेत्रामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडलेला हा हिरा हे माझे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते. आणि मुंडे साहेब यांच्यामुळेच आज माझा हा महाराष्ट्र एका विकासाच्या गतीवर जात असताना आपणाला पाहायला मिळतं. मात्र कदाचित 26 मे 2014 रोजी माझ्या साहेबांनी संसदेमध्ये एक शपथ घेतली. मी गोपीनाथ पांडुरंग मुंडे आज ईश्वर साक्ष शपथ घेतो की, आणि साहेबांनी ग्रामविकास मंत्रिपदाची शपथ घेतली. आणि उभा माझा महाराष्ट्र आनंदाने बागडत होता. उभा माझा महाराष्ट्र या साहेबांच्या या कार्यकुशलतेबद्दल अभिमानाने मन भरून ठेवलेला होता. साहेब दिल्लीहून उद्या येणार होते शपथविधी सोहळ्यानंतर. त्यासाठी समस्त महाराष्ट्र हा फुलांनी, हा हारांनी सजला होता. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये साहेबांच्या अभिनंदनाचे बॅनर आणि स्वागताचे बॅनर लागलेले होते. मात्र कदाचित माझ्या या साहेबाचं नेतृत्वच या महाराष्ट्राला मान्य नव्हतं की काय, असं मला वाटायला लागतं. कारण साहेब हे आमच्यामध्ये प्रामुख्याने मग दसरा, भगवानगडावरचा तो दसरा मेळाव्याचं भाषण असेल किंवा अनेक आंदोलनातली ही जी काही भाषणं होती, किंवा साहेबाकडे एखादं छोटंसं काम आपण जर का घेऊन गेलात तर साहेब अगदी सहजपणे ते काम करून टाकायचे. साहेब हा आमचा आधार होता. आम्ही अनेक वेगवेगळ्या शहरामध्ये राहतो, मात्र आमची आजही ओळख ही गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचाच तुम्ही आहात का, ही आहे. आणि लोक प्रामुख्याने आम्हाला विचारतात की गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे तुमचे नातेवाईक आहेत का, तेव्हा खरंच हे मला सांगत असताना माझं मन अभिमानाने फुलून येतं. होय, मी ज्या महाराष्ट्रामध्ये जन्मलोय, ज्या महाराष्ट्रामध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांसारखं नेतृत्व होतं, मात्र नियतीलाच कदाचित ते नेतृत्व मान्य नव्हतं. आणि शेवटी 3 जून 2014 रोजी एक काळा दिवस उजाडला आणि आम्ही झोपेतून उठलो होतो. अगदी त्याच वेळेला या नियतीने आम्हा सगळ्यांच्या जनसामान्याचा हा आधार आमच्यापासून त्या ठिकाणी हिरावून घेऊन गेला. साहेब, तुम्ही आमच्यातून शरीराने निघून गेलात, मात्र विचाराने कायम तुम्ही आमच्या आठवणीत आहात. आणि तुम्ही आम्हाला जे काही दिलेलं, मग पंकजाताई यांच्या, या लोकनेत्या पंकजाताई यांच्यासारखं नेतृत्व, खासदार प्रीतमताई यांच्यासारखं नेतृत्व, त्यानंतर यशस्वीताईसारखे तीन वारसदार तुम्ही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सोडलेले आहेत. ज्या पद्धतीनं तुम्हाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असताना, मग भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकुशल करत असताना तुम्हाला ज्या पद्धतीने संघर्ष करावा लागला, अगदी त्याच पद्धतीने आज तुमचाच तो संघर्षाचा वारसा माझ्या पंकजाताई मुंडे या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, भारतीय जनता पार्टीमध्ये
त्या ठिकाणी त्या संघर्ष करत आहेत. ताईंनी सुद्धा साहेब मला तुम्हाला या ठिकाणी कदाचित तुम्ही मला वरून ऐकत असाल तर मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल साहेब, अभिमान वाटेल की ज्या पद्धतीने 1995मध्ये तुम्ही संघर्ष यात्रा काढून या महाराष्ट्रामध्ये सत्तापालट केलेली होती, अगदी तशाच पद्धतीनं 2014मध्ये माझ्या ताई साहेबांनी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये संघर्ष यात्रा काढली आणि या महाराष्ट्रामध्ये ताई साहेबांनी सुद्धा सत्तापालट करून दाखवलेली आहे. तुमचा वारसा आमच्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे ह्या चालवत आहेत आणि पंकजाताईंच्या विचारांशी आम्ही आजही पाईक आहोत आणि भविष्यामध्ये आम्ही ताईंच्या विचारांशी पाईक राहू. मग आमचा हा बहुजनवादी समाज, माझा हा महाराष्ट्र नियमितपणे तुमच्या विचारांच्या पाठीशी आहे आणि आमच्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे ह्या आहेत हे मला या ठिकाणी मान्य करावंच लागेल. आज मला अत्यंत कोरोनासारख्या या महाभयानक परिस्थितीमध्ये खरं तर मला पंकजाताईंना, महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या भक्तांना, साहेबांच्या विचारांशी पाईक असणाऱ्या व्यक्तींना, नेतृत्वाला, आमच्या या बहुजन समाजाला आज गोपीनाथ गडावर जाता आलं नाही. मात्र साहेब, तुमच्या आठवणीतला तो गोपीनाथगड हा सदैव आमच्यासाठी एक ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूंचा आम्ही नक्कीच त्या ठिकाणी जतन करणार आहोत. आज कोरोनासारखा एका महाभयानक रोगाला आज संपूर्ण महाराष्ट्र, देश आणि जग झुंजतोय. मात्र यातून माझा महाराष्ट्र आणि माझा देश हा लवकरच पुन्हा एकदा उभ्याने भरारी घेईल. कारण संघर्ष कसा करावा आणि देशाला धडा तुम्ही नक्कीच देऊन गेलेला आहात. तुमच्या या स्मृतिदिनानिमित्त खरं तर बोलण्यासारखं तुमच्यावर एवढं अथांग आहे की साहेब, की मी जर साहेबांच्या म्हणजे अगदी 12 डिसेंबर 1949 पासून ते 3 जून 2014पर्यंतच्या आपल्या 65 वर्षाच्या या इतिहासाचा या ठिकाणी मी जर का विचारमंथन करायला लागलो तर नक्कीच मला खूप आनंद वाटेल. मात्र साहेब, आपण नेहमी माझ्या आठवणीत आहात. आपल्या या स्मृतिदिनी खरं तर मला बोलत असताना अत्यंत भावनिक वाटतोय की माझ्या साहेबांच्या या स्मृतिदिनी खरं तर बघता बघता 6 वर्ष निघून गेली. साहेब, तुम्ही आमच्यात नाही आहेत, मात्र तुमचे विचार आमच्या मनात आहेत. तुमच्या या स्मृतिदिनी मी खरं तर तुम्हाला या ठिकाणी विनम्र